नमस्कार भावांनो, यशराजचा स्पाय युनिव्हर्समधला सगळ्यात महत्त्वाचा पिक्चर येतोय, जो म्हणजे 2025 मधला सगळ्यात हायेस्ट ग्रोसिंग पिक्चर बनू शकतोय, ज्याचं नाव आहे वॉर 2। आता या वॉर 2 मध्ये आपला ज्युनियर NTR आहे आणि ऋतिक रोशन आहे। हे दोन कोलॅबरेशन असं आहेत ना, हे जबरदस्त कॅल्क्युलेशन कोलॅबरेशन जे काय मिक्सिंग करून ऑडियन्सला जे देणार आहेत ना, ते असे बक्कळ पैसा जमवणार आहेत, यात काय वाद नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्पाय युनिव्हर्स आहे त्याच्यामध्ये जे काय ॲक्शन वगैरे करताना ऋतिकची थोडी काय हाडबिडं पाय गुडघा वगैरे मोडला आहे असं सांगतात। आता यांनी सांगितलं की 14 ऑगस्टला पिक्चर रिलीज होणार होता, पण असं वाटतंय की ऋतिकची ही अवस्था बघताना आता सध्या ते ह्याच्यावर चालायला लागलेत, कुबड्यांवर चालायला लागले, ती अवस्था बघता याचे काय अजून सीन शूट व्हायचे राहिलेत आणि आयान मुखर्जी यांचं तर भवितव्य या पिक्चरवर डिपेंड आहे असं म्हणतोय आपण। कारण का यांच्या ब्रह्मास्त्र 2ला जे काही पैसे लागणार आहेत ते याच्या कलेक्शनमधनंच येतील असं वाटायला लागले। बाकी याच्यामध्ये ना आता हे स्पाय युनिव्हर्समध्ये आपला टायगर आहेच, म्हणजे सलमान भाई तर आहेच, त्याच्याबरोबर शाहरुख खान पण आहे, आता इथं ऋतिक पण आहे आणि काहीतरी कारभार करून ह्याने आमिर खानला जर आणला तर तिन्ही खानला एकत्र आणण्याचं क्रेडिट हे मात्र घ्यायला बसलेत असं वाटतंय। आज ना उद्या त्याने एक छोटा मोठा रोल जर दिला आमिर खानला तर तो पण या स्पाय युनिव्हर्समध्ये येतोय। आता हे स्पाय युनिव्हर्स नावालाच झाले, काहीतरी पिक्चर काढायचा आणि यांना कॅल्क्युलेट करून याच्यामध्ये घुसवायचा, असंच हे आयान मुखर्जीचं काम आहे, म्हणजे हे यशराजवाल्यांचं आहे। पण काय का असं ना, हे पिक्चर पैसे मात्र मिळवतात, यांचा टायगर असू दे किंवा हे जवान पठाण हे सगळे असू दे, आणि आता हे वॉर आणि ऋतिकचं तर काय सांगायचं, ह्यो काय जरी कपडे घालून कसा जरी डान्स केला गणी ते स्टायलिशच बनतंय, ते काय ऋतिकचा त्याबद्दल काय वाद नाही। बाकी तुम्ही या पिक्चरबद्दल एक्साइटेड आहात का, आणि ह्यो पिक्चर खरोखर 2025 मध्ये जास्त पैसे मिळवल का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा।